योगदान देत असताना हार्दिक हार्दिक स्वागत। मॅच ऑन करायचे लगेच, लेट्स प्ले। तर सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। जय हनुमान मित्र मंडळ आयोजित प्रकाश झोतातली क्रिकेटची स्पर्धा आणि या स्पर्धेचे आमचे मुख्य आधारस्तंभ आणि ज्यांच्या माध्यमातून मालिकावीरासाठी बाईक आम्हाला पुरस्कृत झाली ते माननीय श्री परेशभाई पाटील शिवसेना रायगड उपजिल्हा प्रमुख, त्यांचे इथे शुभ आगमन होते आणि त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व आयोजकांच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करते आणि सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये जाऊया आपण मैदानावरती। सामन्याला इथे सुरुवात होईल। एका बाजूला जय श्रीराम चिंचवली आणि त्यांच्या विरुद्ध खेळते टायगर 11 देवद। सुपर 6 ची ही लढत आपण मैदानावरती नक्कीच पाहतोय। तर याच दरम्यान सन्माननीय रमेश पाटील साहेब माजी सरपंच, त्यांचं सुद्धा इथे शुभ आगमन। सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा आम्ही सहर्ष स्वागत करते। मैदानाकडे आपण जाऊया। सामन्याला सुरुवात होईल। रमेश पाटील साहेब माजी सरपंच, त्यांचं सुद्धा इथे शुभ सन्मान आणि निश्चितच त्यांचं शुभ स्वागत होते। त्यांचं सुद्धा खूप आम्ही आभार मानतोय। त्यांनी सुद्धा या स्पर्धेला दिलेला अमूल्य वेळ आमच्यासाठी खूप मोलाचा आणि प्रतिष्ठेचा ठरला आणि भाई परेश पाटील त्यांची सुद्धा उपस्थिती आम्ही पाहतोय। आमच्या बाईकचे पुरस्कर्ते सन्माननीय गुरुनाथ करमेलकर, त्यांचं सुद्धा शुभ स्वागत। सर्व मान्यवरांचे आपण करूया खूप स्वागत आणि जाऊया मैदानावरती। सर्व पाहुण्यांचे मांदियाळी, या आयोजकांवरती असणारं प्रेम, या क्रिकेटवरती असणारं प्रचंड प्रेम आणि त्यांनी दिलेल्या या स्पर्धेला अमूल्य वेळात वेळ काढून ते या स्पर्धेमध्ये पोहोचले। तर सर्व मान्यवरांचे परेशभाई पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी सर्वांचे आम्ही सहर्ष स्वागत करतोय। मैदानाकडे जाऊया। जय श्रीराम चिंचवली संघ आणि त्यांच्या विरुद्ध टायगर 11 देवद, दोन संघांमध्ये सुपर 12 ची ही लढत आपण मैदानावरती पाहतोय। पहिलं षटक फेकतोय सागर पाटील। स्ट्रायकरला फलंदाज खेळलेला हितेन पाटील। पहिली रात्र ज्यांनी गाजवली, दुसऱ्या रात्रीमध्ये चांगला क्रिकेट आपण पाहिला चिंचवली संघाचा। हा चेंडू हितेनचा होता, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उभा आहे। धाव मिळणार फक्त सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या फलक पुढे सरकलं आणि एका धावेने धावसंख्या फलक पुढे सरकते। एकूण धावा आहेत त्या बिनगडी बाद। 4 षटकांची लढत आहे, 2 धावा धावसंख्या फलकावरती। ग्रामस्थ मंडळ चषक धुंद्रायची क्रिकेटची स्पर्धा, सर्वांचं सहकार्य, सर्वांचं योगदान, सर्वांचं प्रेम या आयोजकांना पाहिजे आणि सर्व पाहुण्यांनी मान्यवरांनी या स्पर्धेवरती दाखवलेला प्रचंड विश्वास आयोजकांवरती भाई परेश पाटील आपल्या समवेत आहेत। गोलंदाज तयार। हा चेंडू मोठ्या फटक्याचा प्रयत्न होता, चेंडू काहीसा खाली राहिला, पंचांचा इशारा येईल। बाईच्या स्वरूपामध्ये ही धाव आहे आणि एका धावेनं 3 चेंडू 3 सिंगल आपण पाहिलं आणि एकूण धावा धावसंख्या फलकावरती 3 धावा आहेत। पहिलं षटक सागर पाटील फेकतोय। मैदानावरती टायगर 11 देवद आणि जय श्रीराम चिंचवली या 2 संघांमध्ये ही लढत आपण पाहतोय। आजच्या रात्रीतील ही 4था सामना आहे आणि 4थ्या सामन्यामध्ये कोणता संघ असेल जो सुपर 6 साठी क्वालिफाय होईल। लोवर फुल टॉस आणि चेंडू जाईल सीमा पार। यस, षटकार। गोलंदाज सज्ज असणार आहे सागर। गतीमध्ये परिवर्तन केलं, इथे अपील केली गेली पंचांचा आपण पाहतोय। संडीबाई पालकर अनोखी अदा आणि इथे निश्चितच निर्धाव चेंडूची सांगता होते। एकूण धावा धावसंख्या फलकावरती जर आपण पाहिलं 9 धावा आहेत। जय हनुमान मित्र मंडळ
आयोजित ही प्रकाश झोतातील डे नाईट क्रिकेटची स्पर्धा आहे. ग्रामस्थ चषक धुंद्राई. खूप सारे दानशूर दाते या स्पर्धेसाठी आम्हाला लाभले आणि या स्पर्धेचे आमचे मुख्य आधारस्तंभ ज्यांच्या माध्यमातून आम्हाला बाईक पुरस्कृत झाले ते शिवसेनेचे रायगड उपजिल्हा प्रमुख सन्माननीय परेशभाई पाटील. त्यांची सुद्धा शेवटच्या रात्रीमध्ये उपस्थिती आम्हाला प्रार्थनीय आणि वंदनीय ठरली. त्यांचं सुद्धा खूप खूप स्वागत आहे. खेळाडू थोडासा दुखापतग्रस्त आहे आणि एकूण धावा आपण पाहिल्या 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर जय श्रीराम चिंचवली संघ जाऊन पोहोचतोय 9 धावा धावसंख्या फलकावरती. जाऊया आपण मैदानावरती. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत सागर पाटीलची गोलंदाजी पाहिली. एकूण धावा आहेत त्या 9 धावा. पहिल्या षटकाचा खेळ सूर्य जय श्रीराम चिंचवली आणि त्यांच्या विरुद्ध खेळतोय टायगर 11 देवद. गोलंदाजीसाठी सागर पाटील सज्ज असणार आहे. ओव्हर द विकेटनं शेवटचा बॉल आहे. हलक्या हातानं गॅपमध्ये ढकलून दिलाय. क्षेत्ररक्षक उभा आहे. एकापेक्षा जास्त काही नाही. पहिल्या षटकाची झाली समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावा धावसंख्या फलकावरती आहेत त्या 10. सो मच. मंचावरती उपस्थित आमचे सन्मान्य पाहुणे आमचे दानशूर दाते भाई परेश पाटील शिवसेना उपजिल्हा प्रमुख, त्यांच्या समवेत शिवसेना शाखा प्रमुख वावंजे सतीशभाई पाटील, माजी सरपंच वावंजे एकनाथ शेठ पाटील, शिवसेना शाखा प्रमुख वावंजे अरविंद शेठ भोईर, त्यानंतर वावंजेचे यशस्वी उद्योजक अजयजी भोईर आणि श्री मलंग वावंजेचे कॅप्टन तेजस मुकादम. ग्रुप ग्रामपंचायत दुंद्र्याचे सरपंच साहेब सन्माननीय रमेशजी पाटील, त्यांची सुद्धा उपस्थिती या स्पर्धेमध्ये आम्हाला लाभते. या सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा आम्ही सहर्ष स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. जनमान मित्रमंडळ आयोजित प्रकाश झोतातली क्रिकेटची स्पर्धा, सर्वांनी दाखवलेलं या स्पर्धेवरती प्रचंड प्रेम आणि तुम्ही दिलेला या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि या स्पर्धेला दिलेला तुमचा अमूल्य वेळ, तुमचा आम्ही पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. गोलंदाज तयार. हितेनसाठी हा बॉल भिरकावलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून, मोठा षटकार. पाहुण्यांचं स्वागत केलंय षटकारानं. बरसतोय मैदानावरती हितेन पाटील संघाचा स्टार ओपनर आपण मैदानावरती पाहतोय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या फक्त 10 आणि त्यानंतर पहिल्या चेंडूवरती शुभमला दाखवलाय षटकार. अमोल त्याला साधं फास्ट क्रिकेट खेळायचंय. मी विनंती करेन, 8:13 झालेत. चौथा सामना सुरू आहे आपला सुपर 6च्या ह्या लढती आपण पाहते. अजूनही सुपर 6च्या 2 लढती बॅलन्स आहेत. थोडंसं सहकार्य करायचंय. ओव्हर द विकेटनं गोलंदाजीसाठी सज्ज असणार आहे गोलंदाज शुभम पाटील. स्ट्रायकर एंडला खेळतोय हितेनसाठी हा बॉल.
पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर आलेला निर्धाव बॉल आपण पाहिला. निश्चितच इथे विकेट्सची गरज आहे जर आपण विचार केला टायगर 11 देवस संघाचा. मात्र तसं घडेल का ही सुद्धा चर्चा. हितेंचं थांबणं मैदानावरती जय श्रीराम चिंचवली संघासाठी गरजेचं आहे आणि तेच प्रत्युत्तर देत असताना चेंडू सीमा पार, रिवर्स चौकार. मैदानाकडे आपण नक्कीच जाणार आहोत. संघाची एकूण धावसंख्या जर आपण पाहिली, टोटल स्कोर मूव्स ऑन 20-20. आणखीन एक तडाखा, क्या बात है. हितेन पाटील बरसतोय. आणखीन एक मोठा फटका षटकार. षटकार, एक चौकार आणि संघ वेगाने पुढे सरकतोय. 26 धावा धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी. शुभम पाटील स्ट्रायकरला हितेन पाटील, मॅन इन फॉर्म. जय श्रीराम चिंचवली संघाचा हा खेळाडू गॅप शोधले आणि चेंडू जाईल सीमा पार. आणखीन एक मोठा फटका चौकार. मच भाई परेश पाटील मंचावरती उपस्थित आमचे दानशूर दाते आणि या स्पर्धेसाठी त्यांचं मोलाचं सहकार्य आम्हाला लाभलं. त्यांच्या माध्यमातून मालिकावीरासाठी बाईक आम्हाला पुरस्कृत झाली. थँक्यू सो मच साहेब. गोलंदाज तयार. हितेनसाठी लोअर फुल टॉस होता, थोडासा मिस केला या चेंडूला. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये एक धाव नक्कीच मिळेल. एका धावेने संघ पुढे सरकला. एकूण धावा धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 31. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावा आहेत त्या 31 धावा. सन्मान्य रमेश शेठ भगत, नामदेव शेठ डुकरे आणि संतोष शेळके साहेब, मी मान्यवरांना विनंती करेन या मंचावरती ग्रामस्थ चषक 2026 दुंद्राईमध्ये आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. सामना सूर्य जय श्रीराम चिंचवली विरुद्ध टायगर 11 देवत. पहिला सत्र आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय. चिंचवली संघ करतोय फलंदाजी आणि धावा बनल्यात त्या 31. चला सामना सुरू करायचा आहे. टायगर 11 देवत संघाचे संघनायक. जास्त वेळ आपण घेऊ नका. 8:17 झालेत. चौथा सामना सुरू आहे. डे नाईट फॉर्मॅटची क्रिकेटची स्पर्धा आपण नक्कीच पाहतोय. स्ट्रायकर एंडला फलंदाजीसाठी हितेन पाटील एकटा नडलाय इथे गोलंदाजी करणाऱ्या टायगर 11 देवत संघाला. आतापर्यंत बहारदार खेळ त्याचा आपण नक्कीच पाहिलाय. 10 चेंडूमध्ये 29 धाब्यांची खेळी त्याने साकारल्या. मोठे फटके अजूनही पाहिजेत. 55-60 गाठेल का जय श्रीराम चिंचवली ही सुद्धा चर्चा आहे. चला सामना सुरू करायचा. देवत टीम खूप आपण वेळ घेत आहे, सहकार्य करा. गोलंदाजीसाठी ऋतिक वाघमारे. षटकातील पहिला बॉल स्ट्रायकर एंडला हितेन पाटील. रिव्हर्स अटेम्प्ट केला, गॅप मध्ये जाईल, कोणी क्षेत्ररक्षक नाही. चेंडू सीमा पार. आणखीन एक चौकार. चौकाराच्या साह्याने धावसंख्या फलक वेगाने पुढे सरकले. एकूण धावा आहेत त्या
35 धावा धावसंख्या फलकावर चिंचवली संघ. पहिला सामना टाय राहिला होता. नेरे संघासमोर ती लढत 80 धावा बनवल्या होत्या 5 षटकामध्ये. 81चं टार्गेट होतं नेरे संघासमोर, मात्र नेरेने सुद्धा 80 बनवल्या आणि कंपल्सरी चेसनं तो सामना जिंकला. आणि तिथूनचा प्रवास चिंचवली संघाचा कमालीचा राहिलाय. पुन्हा एकदा चांगला फटका आहे एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक येईल तत्पूर्वी हितेनला संधी दुसऱ्या धाबेचं आणि 2 धाबा इथे कंप्लीट होतील. 2 धाब्यानं धावसंख्या फलक पुढे सरकते. एकूण धाबा आहेत त्या 37 धाबा धावसंख्या फलकावर. 10 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. कोणता इथे फलंदाज असेल मोठे फटके दाखवेल का? अमोल साथ देते. अमोलने 2 चेंडू खेळलेत, 1 धाबेचं योगदान आहे आणि बाकीचं काम चोखपणे बजवत असताना हितेन पाटील संघाचा स्टार ऑलराऊंडर आपण मैदानावरती पाहते. गोलंदाजीसाठी ऋतिक वाघमारे. षटकातील 3रा बॉल आहे. यावेळेस रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न मात्र फसलाय. निर्धाव चेंडूची सांगते खूप वेळानंतर एक डॉट चेंडू आला देवत संघासाठी. अशा पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल. 50-55 ह्या मैदानावरती डिपेंड होतील का, ही सुद्धा चर्चा केली जाते. कारण पहिल्या दिवसामध्ये आपण निश्चितच धावसंख्येचा अग्निकल्लोल पाहिला, धावसंख्येचे मोठे मोठे डोंगर आम्ही पाहिल्या. मात्र आता इथे धावा बनतील का? 5व्या दिवसाची ही खेळपट्टी गोलंदाजांना साथ देईल का फलंदाजांना, ही सुद्धा चर्चा आहे. जोरदार अपील आणि हितेन फसतोय. धक्का क्रमांक पहिला. बिग ब्लो. हितेन गोज. सहारा शिवकर संघाचा संघनायक आणि I11 कोण संघाचा संघनायक. नाणेफेकीसाठी संपर्क साधा. ग्रुप बी चा तो सामना आहे. शिवकर आणि त्यांच्या विरुद्ध कोण संघ खेळणार आहे. 5वी लढत सुपर 12ची आपण पाहणार आहोत. आणि त्यानंतर सामना असणारे श्रीदत्त भातान आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारे जितू 11 जय हनुमान नेरे. मैदानाकडे आपण नक्कीच जाणार आहोत. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकामध्ये धावा बनल्यात. टोटल स्कोर मूव्ज ऑन 37 धावा. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे, माफ करा. अजूनही 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 3रं षटक मार्गस्थ आहे. ऋतिक वाघमारे. चला सामना सुरू करा. नवीन फलंदाज येईल 3ऱ्या क्रमांकाचा कुणाल शेलके. 37 धावा धावसंख्या फलकावरती. ऋतिकचा पुढचा बॉल कुणाल साठी होता. बीट होते. वेगावरती नियंत्रण ठेवले आणि ते जोरात वेगानं बॅट फिरली, मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. गडी बाद झाल्यानंतर थोडासा दबाव जाणवेल का जय श्रीराम चिंचवली संघावरती, ही सुद्धा चर्चा आहे. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. 3रं षटक मार्गस्थ. ओव्हर द विकेटनं गोलंदाजी होईल. कुणाल शेलके नवीन आलेला फलंदाज मैदानावरती कशा पद्धतीने धावा करेल की त्याला गोलंदाज रोखतील. पुढचा बॉल आहे. गतीमध्ये परिवर्तन होतं. इथे समाधान यष्ट्यांच्या मागे चुकी करत नाहीये. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकामध्ये धावा बनल्यात. 1 गडी बाद. 37 धावा. तीन षटकांची समाप्ती झाली आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावा आहेत त्या 37 धावा धावसंख्या फलकावरती. 3ऱ्या षटकामध्ये कमबॅक करताना दिसला गोलंदाज आपण पाहतोय ऋतिक वाघमारे. 2ऱ्या षटकामध्ये 21 आल्या होत्या.
आणि ते फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक दुसरा जय श्रीराम चिंचवली संघाला. वार होता, धाबा आल्या 6 आणि प्रेम सुद्धा पहिल्या चेंडूवरती बाहेरचा रस्ता दाखवते अमोल शेलकेला. रोहित पाटील आणि कुणाल शेलके आता मैदानावरती. गरज आहे मोठ्या फटक्यांची. 5 चेंडूंचा पूर्वार्ध अजूनही बाकी असणार आहे. कमबॅक करत असताना टायगर 11 देवत संघ आपण पाहते जय श्रीराम चिंचवली संघासमोर खेळत असताना 5 चेंडूंचा खेळ बाकी. पुढे सरसवून खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे आवाक्याच्या बाहेर. चेंडू सीमा पार. चौकार. खातं उघडलं आणि संघ जाऊन पोहोचला 41. हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न थोडासा फसतोय, चकतोय फलंदाज रोहित पाटील. निर्धाव चेंडूची झाली सांगता. 3 चेंडूंचा खेळ बाकी. धावा असताना 41 धावा. धावसंख्या फलकावरती 2 षटकामध्ये 31 होत्या, मात्र जबरदस्त गोलंदाजी राहिल्या मागच्या काही चेंडूवरती टायगर 11 देवत संघाची. राऊंड द विकेटनं गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होईल प्रेम वाघमारे. षटकातील पुढचा बॉल आहे. हा चेंडू सुद्धा कोण बनवून जातोय. रोहित पाटील मैदानावरती काही करू शकत नाही या गोलंदाजीवरती. निर्धाव चेंडूची सांगता झाली. 4 चेंडू संपलेत. धावा खर्च झाले 4. मागच्या 10 चेंडूंचा आपण लेखाजोखा पाहिला. धावा आले 10. 1 गडी 2 गडी बाद झालेत आतापर्यंत. जबरदस्त कमबॅक. पुनरागमन टायगर 11 देवत संघाचं. 2 चेंडूंचा खेळ बाकी. प्रेम वाघमारे. स्ट्रायकरला रोहित. पुढे सरसवून खेळण्याचा प्रयत्न. हा बॉल येणारे वाईट. उजव्या एष्टीच्या बाहेरून जाणारा चेंडू. पंचांचा इशारा येते. चेंडू खराब आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव आले आणि एकूण धाव आहेत त्या 42. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. प्रेम वाघमारे किती धावेपर्यंत मजल मारेल. चिंचवली संघ रिव्हर्स खेळण्याचा इथे प्रयत्न रोहितचा फसला. आणखीन एक आपण इथे पाहिले निर्धाव चेंडूची झाली सांगता. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. एकूण धाव आहेत त्या 42. हा सुद्धा वाईड येतोय. 43 बनलेत. शेवटचा बॉल आहे. प्रेम वाघमारे चांगली गोलंदाजी राहिली, मात्र 2 वाईड या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहिलेत. 2 फक्त एक्स्ट्रा झालेत या डावामध्ये. सुरेख सुरुवात हितेन पाटीलने केली. शेवटचा बॉल आहे. षटकातील किती धावेपर्यंत मजल मारेल, किती धावा बनतील, किती धावा बनवाव्या लागतील टायगर 11 देवत संघाला. प्रेम तयार. फटका सुरेख आणि चेंडू जाईल सीमा रेषे पार. षटकार. धावा बनल्या 49 आणि जिंकण्यासाठी गरज असणारे जय श्रीराम चिंचवली संघाला 50 धाव्यांची गरज. इलेव्हन 6 शिवकर संघाचा संघनायक आपण नाणेफेकीसाठी या. कोण संघाचा संघनायक इथे हजर आहे. इथे नाणेफेकीचा कौल केला जाईल. जी 5वी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. इरा प्रणय 11 6 शिवकर आणि त्यांना फाईट करेल आई 11 कोण. या 2 टीम मध्ये इथे लढत होईल. तर चला विनंती करतोय शिवकर संघाचा संघनायक लगेचच आपण नाणेफेकीसाठी यायचं. खूप चांगली स्पर्धा या ठिकाणी आपण एन्जॉय करतोय. या स्पर्धेचा जर विचार केला जवानमान मित्रमंडळ आयोजित प्रकाश झोतातील ही 5 दिवसीय रंगणारी स्पर्धा
ग्रामस्थ चषक दुंद्राई 2026 ही स्पर्धा आणि या स्पर्धेसाठी निश्चितपणे या स्पर्धेचे आधारस्तंभ, या स्पर्धेसाठी एक महत्त्वपूर्ण योगदान, या स्पर्धेची जी मालिकावीराची बाईक आपण पाहतोय, जी आम्हाला ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आली आहे, ते माननीय श्री परेशभाई पाटील, शिवसेना रायगड उपजिल्हा प्रमुख यांच्या ठिकाणी या स्पर्धेसाठी निश्चितपणे त्यांची उपस्थिती आपण पाहतोय. त्यांच्या समवेत त्यांचा संपूर्ण त्या ठिकाणी मित्र परिवार देखील आहे, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय. त्याचबरोबर त्या ठिकाणी दुंद्रे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सन्माननीय रमेश शेठ पाटील यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. त्यांच्या समवेत त्या ठिकाणी गुरुनाथ करमेळकर चिंचवली यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं स्वागत करेन आणि इथे विनंती करेन परेश भाईंना की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस करायचं. तर परेश भाई पाटील यांना मी विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण नाणेफेकीचा कौल करायचा. दोन संघ त्या ठिकाणी एकमेकांच्या समोर असतील. एकीकडे सारा 11 शिवकर आणि त्यांना फाईट करणार i11 कोण, या दोन टीम मध्ये इथे लढत आहे आणि परेश भाईंच्या शुभ हस्ते या ठिकाणी या सामन्याचा नाणेफेक केला जाईल. सामना 4 षटकांचा असेल. परेशभाई पाटील यांच्या शुभ हस्ते निश्चितपणे या स्पर्धेचा नाणेफेक केला जातोय. टेलिस कॉल, नाणेफेकीचा कौल जिंकलाय कोण टीम ना, लगेचच आपला डिसिजन इथेच आम्हाला सांगायचं. डिसिजन तर निश्चितपणे या ठिकाणी डिसिजन आपल्याला लगेचच त्या ठिकाणी द्यायचे. कोण संघ आपल्याला विनंती करतोय, उपस्थित मान्यवरांचं पुनश्च एकदा या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय आणि या ठिकाणी आपण निश्चितपणे या मान्यवरांच्या स्वागत समारंभाकडे जाऊया, ज्यांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये पाहिली आहे. ते एक दमदार व्यक्तिमत्व, शिवसेनेची बलून मैदानी तोफ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, ज्यांना निश्चितपणे रायगड जिल्ह्यामध्ये आपलं त्या ठिकाणी नाव लौकिक केलंय. रायगड जिल्ह्यामध्ये शिवसेनेची निश्चितपणे दमदार त्या ठिकाणी कार्य त्यांच्या माध्यमातून केलंय. असे त्या ठिकाणी व्यक्तिमत्व आपण पाहतोय. रायगड जिल्हा उपप्रमुख त्या ठिकाणी निश्चितपणे शिवसेनेचे दमदार व्यक्तिमत्व परेशभाई पाटील, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आम्हाला मालिकावीरासाठी बाईक पुरस्कृत करण्यात आली आहे, त्यांचे या स्पर्धेच्या वतीनं सन्मान केला जाईल. मी विनंती करतो भाईंना आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. एक खूप चांगलं व्यक्तिमत्व, जसं म्हटलं जातं आकांक्षेचा वृक्ष जेव्हा आभाळाला स्पर्शू पाहतो, विनम्र होऊन सागरही त्यापुढे बुचकू लागतो, असं कर्तृत्ववान व्यक्तिमत्व म्हणजेच परेशभाई पाटील आणि त्यांच्या या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. मी आयोजकांना विनंती करतोय, या ठिकाणी आम्ही विनंती करू रमेश पाटील दुंद्रे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी निश्चितपणे परेशभाई पाटील यांचा सन्मान केला जाईल. शाल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून त्या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन परेशभाई पाटील यांचे या स्पर्धेमध्ये त्या ठिकाणी स्वागत केले जाईल. एक दमदार व्यक्तिमत्व, शिवसेनेचे त्या ठिकाणी बुलंद मैदानी तोफ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. निश्चितपणे आपण जर विचार केला तर रायगड जिल्ह्यामध्ये शिवसेना त्या ठिकाणी निश्चितपणे मोठं करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते परेशभाई पाटील यांनी केलंय. त्यांच्यासाठी एकच म्हणेन की निश्चितपणे हिऱ्याप्रमाणे चमकत राहू, आपल्या कर्तृत्वाची ख्याती स्नेह जिव्हाळ आणि वृद्धिंगत व्हावी, आपल्या मनामनाची नाती, ही शुभेच्छा त्या ठिकाणी परेशभाईंना देईन. आणि निश्चितपणे आपण पुढच्या स्वागत समारंभाकडे जाऊया. परेशभाई पाटील यांच्या समेत असलेले निश्चितपणे आपण पाहतोय शिवसेनेचे शाखा प्रमुख वावंजे सतीशभाई पाटील यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय मान्यवरांना आपण देखील यायचे, आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही स्वागत करतोय, त्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. पुन्हा एकदा मी विनंती करेन रमेश पाटील साहेबांना की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सतीश पाटील साहेबांचा देखील शुभ सन्मान करायचा आहे. आलेल्या सर्व मान्यवरांचे यथोचित मान सन्मान या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून केला जातोय. जी स्पर्धा आपण पाहतोय जनमान मित्र मंडळ दुंद्राई आयोजित दुंद्राई चषक 2026 ही स्पर्धा. त्यानंतर पुढील सन्मान आपण करणार आहोत वावंजे गावचे माजी सरपंच सन्माननीय एकनाथ शेठ पाटील साहेबांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. मी विनंती करेन साहेबांना या आपण देखील आपला देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही स्वागत करतोय, त्या सन्मानाचा आपण देखील स्वीकार करायचे. एक दमदार व्यक्तिमत्व, निश्चितपणे माजी सरपंच वावंजे गावचे, त्यांचं देखील या ठिकाणी रमेश शेठ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी स्वागत केलं जातोय. एक अतिशय चांगले योगदान प्रत्येक मान्यवरांचं या स्पर्धेसाठी राहिलंय, ते येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचं स्वागत करणं या ठिकाणी निश्चितपणे आयोजकांचं कर्तव्य आहे. आणि निश्चितपणे भारतीय संस्कृतीनुसार या ठिकाणी या सर्व मान्यवरांचं आपण स्वागत करतोय. पुनश्च एकदा या ठिकाणी मी विनंती करेन पुढील त्या ठिकाणी आमचे मान्यवर शिवसेनेचे वावंजेचे शाखा प्रमुख सन्माननीय अविद भोईर यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झाले, त्यांना देखील मी विनंती करतोय की आपण देखील यायचे, आपलेही शुभ सन्मान केला जाईल. त्यानंतर वावंजे गावचे एक युवा उद्योजक अजय भोईर यांचं देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल, त्यांना देखील विनंती करतोय की आपण देखील या ठिकाणी यायचे, आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही शुभ सन्मान करतोय. त्याचबरोबर त्यांच्या समेत आपण पाहणार आहोत श्री मलंग वावंजे संघाचे संघनायक तेजस मुकादम
यांना देखील विनंती असेल की आपण देखील या, आपले देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आपल्या त्या ठिकाणी जो सन्मान केला जाईल त्या सन्मानाचा आपण देखील स्वीकार करायचा आहे. तर अजय भोईर उद्योजक आणि त्याचबरोबर तेजस मुकादम यांचं या ठिकाणी निश्चितपणे आपण सन्मान करतोय. तर चला मॅच सुरू ठेवायचे, मॅच आपण कंटिन्यू करायचे. त्यानंतर आपण जाऊया, निश्चितपणे आपण अजय भोईर आणि तेजस मुकादम यांचा एकत्रित सन्मान या ठिकाणी केला जातोय. रमेश शेठ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण हा सन्मान करतोय. आलेल्या प्रत्येक मान्यवरांचं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. तर यानंतर आपण सन्मान करूया निसर्ग डेव्हलपर्सचे सर्व आणि दुंद्रे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सन्माननीय रमेश शेठ पाटील साहेबांचं या ठिकाणी इथे आपण स्वागत करणार आहोत. तर मी विनंती करेन दुंद्रेपाडा गावचे एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व त्या ठिकाणी वामन शेठ चौधरी यांना आम्ही विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण रमेश शेठ पाटील साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे. एक दमदार व्यक्तिमत्व रमेश शेठ पाटील साहेबांची निश्चितपणे एक स्पर्धा आपण येणाऱ्या निश्चितपणे 26 तारखेपासून चिंचवली गावामध्ये पाहणार आहोत. एक अतिशय चांगलं आयोजन त्यांचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय. ते रमेश शेठ पाटील साहेबांचं देखील या ठिकाणी या स्पर्धेच्या वतीनं आपण सन्मान करतोय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिला त्याबद्दल पुनश्च एकदा आयोजकांच्या वतीनं सहर्ष स्वागत. त्यानंतर पुढील सन्मान आपण करणार आहोत. चिंचवली गावचे एक युवा उद्योजक म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं ते गुरुनाथ शेठ करमेळकर साहेबांचा देखील या स्पर्धेच्या वतीनं सन्मान केला जाईल. मी विनंती करेन साहेबांना आपण देखील यायचंय, आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सन्मान करतोय. त्या सन्मानाचा आपण देखील स्वीकार करायचा आहे. तर मी विनंती करेन किरण चौधरी यांना जे या स्पर्धेचे आयोजक आहेत त्यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते गुरुनाथ शेठ करमेलकर साहेबांचा देखील या ठिकाणी आपण शुभ सन्मान करायचा आहे. तर पुन्हा एकदा सर्व त्या ठिकाणी मान्यवरांचं सहर्ष स्वागत. आणि इथून मात्र आपण पाहतोय अल्पेश म्हात्रे वावंजे यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. तर परेशभाई पाटील यांच्या या ठिकाणी आपण दमदार एंट्री या स्पर्धेमध्ये पाहिली, ज्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी या स्पर्धेला मालिकावीरासाठी बाईक पुरस्कृत करण्यात आली होती. ते परेशभाईंची त्या ठिकाणी उपस्थिती या स्पर्धेसाठी पाहिली आणि ते मात्र या स्पर्धेत जाऊन त्या ठिकाणी रजा घेत असताना आपण पाहतोय त्यांचं पुनश्च एकदा या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत. आणि या स्पर्धेसाठी त्या ठिकाणी आपण आलात त्याबद्दल आपलं पुनश्च एकदा आयोजकांच्या वतीनं सहर्ष आभार. त्याचबरोबर या सहर्ष स्वागत. आणि तसेच आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिला त्याबद्दल पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीनं सहर्ष आभार. तर या स्पर्धेमध्ये ज्यांची उपस्थिती आपण पाहिली, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी देखील आर्थिक सहाय्य आलंय ते निसर्ग बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे ओनर आणि दुंद्रे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सन्माननीय रमेश शेठ पाटील साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयाचे आर्थिक सहाय्य आलंय. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष आभार व्यक्त करतोय. तर आपण पाहतोय यावेळेस अनेक मान्यवर या स्पर्धेसाठी त्या ठिकाणी आपली उपस्थिती दाखवत असताना त्या सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आणि जाऊया मॅचच्या दिशेनं जिथे सामना सुरू आपण पाहतोय. एकीकडे चिंचवली संघ आहे आणि त्यांना फाईट करणारा आपण देवत संघाला पाहतोय. टार्गेट आहे मैदानाच्या आतमध्ये 50 धाब्यांचं आणि ते 50 धाब्यांचं टार्गेट त्या ठिकाणी चेस करण्यासाठी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये समाधान वाघमारे आणि त्याला साथ देत असताना सागर पाटील. तर निश्चितपणे या ठिकाणी आपण पाहतोय रमेश पाटील साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी जी स्पोर्ट्स सायकल आपण पाहतोय ती स्पोर्ट्स सायकल त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला दिल्या. तर त्यांचं देखील पुनश्च एकदा या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. तर चला त्या ठिकाणी थोडंसं स्पीडअप करायचंय, लगेच सामना सुरू करायचा. सामना त्या ठिकाणी आपण पाहतोय चिंचवली आणि देवद या दोन टीम मध्ये. तर चला त्या ठिकाणी लगेचच आपण सामना सुरू करा.
तर या ठिकाणी आपण पाहतोय विष्णुशेठ शेळके चिंचवली यांच्याकडून चिंचवली टीम साठी या ठिकाणी शुभेच्छा आल्या, त्यांचं देखील स्वागत करूया. यावेळेस जाऊया मॅचच्या दिशेनं. पहिलं षटक इथे प्रगती पथावरती आहे आणि इथून मात्र आपण पाहतो या बॉल वरती आलेला हा दमदार चौकार फलंदाज समाधानच्या बॅट मधनं. विचार केला तर निश्चितपणे विजयासाठी 50 धाब्यांची आवश्यकता आहे. यापुढील लढत देखील आपल्याला पाहायला मिळेल सहारा शिवकर आणि i11 कोण या दोन टीम मध्ये, जिथे नाणेफेकीचा कौल जिंकलाय कोण टीमनं प्रथम क्षेत्ररक्षणाचा त्या ठिकाणी निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी त्या ठिकाणी आमंत्रित केली त्या सहारा शिवकर टीमला. तर जाऊया मॅचच्या दिशेनं दोन्ही टीमला चांगल्या खेळासाठी शुभेच्छा देऊया. जिथे धावफलकावरती टोटल धावसंख्येचा आपण विचार केला तर 50चा टार्गेट सेट केलाय आणि इथून धावफलकावरती आतापर्यंतची धावसंख्या आपण पाहिली, एक चौकार लागलाय, टोटल धावा 7 धावा गुणतालिकेवरती. कुणाल शेळके एक आक्रमक गोलंदाज, एक वेगवान गोलंदाज म्हणून ओळखला जातोय चिंचवली टीमचा, पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक आहे आणि इथून मात्र कोणी क्षेत्ररक्षक तिथे तैनात नाहीये. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. देवतगावचे एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व त्या ठिकाणी राहुल दादा पाटील साहेबांच्या त्या ठिकाणी शुभ आगमन झालंय, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. अनेक सारी मान्यवर मंडळी या स्पर्धेसाठी भेट देत असताना त्या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. मॅच देखील तितकीच महत्वाची. मॅचच्या दिशेने आपण जाऊया. बॅक टू बॅक 2 चौकार आले फलंदाज समाधानच्या बॅटमधनं आपण पाहतोय. पुन्हा एकदा कुणाल, यावेळेसचा चेंडू त्या ठिकाणी सुरेख होता, इथे मात्र कुठल्याही प्रकारची धाव मिळणार नाहीये आणि इथून आपण पाहतो या ठिकाणी स्वर्गीय सुरेश चौधरी यांच्या स्मरणार्थ कल्पेश सुरेश चौधरी यांच्याकडून या स्पर्धेसाठी तब्बल 1001 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलं, तर त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष आभार व्यक्त करतोय. खूप चांगली त्या ठिकाणी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. 50 धावेचं टार्गेट आहे. दोन्ही संघ त्या ठिकाणी बलाढ्य आहे. दोन्ही संघामध्ये तितकीच त्या ठिकाणी चांगले खेळाडू तुम्हाला पाहायला मिळत आहेत आणि इथून मात्र पाहायचंय यावेळेस चांगला स्ट्रोक आहे, मात्र पाहायचं तिथे क्षेत्ररक्षक नाहीये. जिथे त्या ठिकाणी लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक होता त्याला मात्र लॉंग ऑनला हलवलं गेलं आणि जे पाहिलं होतं त्या ठिकाणी समाधान आणि तिथून मात्र इनफिल्डला क्लिअर करत चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. या ओव्हर मधला तिसरा चौक तर या ठिकाणी चिंचवली गावचे त्या ठिकाणी बर्थडे बॉय ज्यांचा आज वाढदिवस आहे ते संदेश शेळके आणि त्यांच्या समेत त्या ठिकाणी दीपक गवळी या दोन्ही मान्यवरांना मी विनंती करतोय की आपण मंचावर येऊन असं नसतं व्हायचंय. आपल्या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. तर या ठिकाणी आपण मंचावरती जाऊया जिथे मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित झाले ते वामन शेठ चौधरी दुंद्रेपाडा यांच्या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. मी आयोजकांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण सन्मान करायचे. तर मी जयेश चौधरी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते वामन चौधरी यांचा देखील आपण शुभ सन्मान करायचे. खूप चांगली त्या ठिकाणी स्पर्धा आणि त्या स्पर्धेला ग्रामस्थांची त्या ठिकाणी निश्चितपणे आज खूप मोलाची साथ लाभते. ते आमचे दुंद्रेपाडा गावचे ग्रामस्थ त्या ठिकाणी आपण पाहतो वामन चौधरी यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं पुनश्च एकदा आपण स्वागत करूया. त्यांना सन्मान चिन्ह आणि या स्पर्धेमध्ये निश्चितपणे त्यांचा सन्मान त्या ठिकाणी जयेश चौधरी यांच्या शुभ हस्ते केला जातोय. तर पुन्हा एकदा मान्यवरांचं या स्पर्धेच्या वतीनं स्वागत करून जाऊया मैदानाच्या आतमध्ये. अनेक सारे प्रेक्षक देखील या स्पर्धेचा त्या ठिकाणी आनंद घेत असताना त्या प्रेक्षक वर्गाचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. युट्यूबच्या माध्यमातून देखील अनेक त्या ठिकाणी प्रेक्षक या जोडले गेले, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं स्वागत. आपण पाहतोय समालोचनाच्या भूमिकेमध्ये आवाज आपण मनोहर पाटील यांचा देखील आवाज ऐकतोय, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. गुणलेखनाच्या भूमिकेमध्ये महेंद्र खारुटकर आणि विकेश सिनारे यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं आपण सहर्ष स्वागत करूया. WTCच्या माध्यमातून ही स्पर्धा त्या ठिकाणी कव्हर केली जाते, तर त्या WTCच्या संपूर्ण टीमचं देखील आपण स्वागत करूया. आणि पंच देखील निश्चितपणे चांगली कामगिरी पार पडत असताना जिथे सँडी फालकर आणि त्यांचे त्या ठिकाणी साथीदार त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं या स्पर्धेला त्या ठिकाणी आपलं योगदान देत असताना त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत.
तर निश्चितपणे चिंचवली संघ त्या ठिकाणी आपण खेळतोय त्या चिंचवली संघाला नेहमी त्यांचं सपोर्ट असतं. चिंचवली संघाला नेहमी ज्यांची निश्चितपणे या पाठराखण असते असे रमेश शेठ पाटील साहेब त्या ठिकाणी या मॅचचा त्या ठिकाणी आनंद घेत असताना आपण पाहतो ते त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं आपण सहर्ष स्वागत करूया. टोटल धावा गुणतालिकेवरती 15. 50चं टार्गेट आहे. 15 धावा आतापर्यंत लागल्या गेल्यात. नवीन गोलंदाज हितेन पाटील. पहिलाच बॉल. चांगला चेंडू होता. सन्मान दिलाय आणि माहिती आहे यावेळेस सागरला की इथून मात्र या धावा जर जमवायच्या असतील तर त्या ठिकाणी कुठेतरी एक चांगल्या रणनीतीने खेळावं लागेल. कारण क्रिकेटचा खेळ असा की ज्याच्यामध्ये गेम प्लॅनिंग फार महत्वाची आहे आणि ती गेम प्लॅनिंग त्या ठिकाणी निश्चितपणे तुम्हाला एक्झिक्यूट करावी लागेल. त्या पद्धतीने त्या ठिकाणी इम्प्लिमेंट करावी लागेल तरच निश्चितपणे या मॅच मध्ये तुमचं अस्तित्व निर्माण करू शकेल. जिथे सागरनं जाणलंय की फलंदाज त्या ठिकाणी समाधान चांगल्या लय मध्ये त्याच्या बॅटमधनं 3 चौकार आलेत त्याला त्या ठिकाणी स्ट्रायकर इनवर आणणं गरजेचं आहे आणि तो त्या ठिकाणी प्रयत्न समाधानसाठी त्या ठिकाणी केला सागरनं आणि इथून मात्र आपण पाहतोय या एकाही धावेनं संघ पुढे सरकताना संघाची टोटल धाव पोहोचली ती 16 धावसंख्येवरती. अजून विजयाचं गणित जर आपण पाहिलं तर येणारी 17 चेंडू शिल्लक आहेत आणि 17 चेंडू मध्ये 34 जमवायचे आहेत. येणाऱ्या या काही षटकामध्ये जर विचार केला तर चांगली गोलंदाजी होणं देखील गरजेचं असणार आहे चिंचवली टीमसाठी. हितेन पाटीलचा हा वेगवान चेंडू अतिशय चांगला त्या ठिकाणी परफॉर्मन्स या पूर्ण स्पर्धेमध्ये राहिलाय. बॅटिंग मध्ये देखील तितकीच दर्जेदार बॅटिंग केली ज्यानं पहिला जर विचार केला तर टोटल 35 धावेचं योगदान आपल्या टीमसाठी निश्चितपणे बॅटिंग मधनं दिलंय आणि गोलंदाजीमध्ये तितकीच धारदार गोलंदाजी आपल्याला हितेन पाटीलच्या पाहायला मिळते. हितेन पाटील पुन्हा एकदा सज्ज होतो. राईट आर्म ओव्हर द विकेटनं समोर समाधान ज्यानं आतापर्यंत 3 चौकार आपल्या बॅट मध्ये दाखवले तो समाधान स्ट्रायकर इनला आपल्या त्या ठिकाणी निश्चितपणे इरादे स्पष्ट करत असताना चेंडूला पाठवलाय स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे येतोय हा दर्जेदार षटकार. तर आमच्या या ठिकाणी स्पोर्ट्स सायकलचे पुरस्कर्ते सन्माननीय गोविंद शेठ खारुटकर पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर आणि त्यांच्या समेत त्या ठिकाणी आपण पाहतोय साईनाथ चौधरी या 2 मान्यवरांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. मी मान्यवरांना विनंती करतोय या आपण मंचावरती आपल्या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. गोलंदाज हितेन थोडासा प्रेशर मध्ये असेल. षटकार आलाय मात्र त्यानंतर चांगला कमबॅक पाहायला मिळाला. जसं पाहिलं त्या ठिकाणी फलंदाज त्या ठिकाणी शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्या बॉडी पासून आणखीन चेंडू दूर कसा राहील याचा प्रयत्न या ठिकाणी केला आणि इथून मात्र कमबॅक तुम्हाला पाहायला मिळाला हितेन पाटीलचा आणि आलेला डॉट बॉल आपण पाहतोय. टोटल धावा धावफलकावरती लागल्या गेल्या त्या 22 धावा. अजूनही विजयासाठी 28 ची गरज आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. एक हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये निश्चितपणे रंगेल. एकीकडे टायगर 11 देवद आणि त्यांना फाईट करताय श्रीराम 11 चिंचवली. यावेळेस मात्र प्रॉपर बॅट वरती चेंडू त्या ठिकाणी आलाय आणि इथे मात्र चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. आणखीन एक षटकार. समाधान वाघमारे मात्र अतिशय चांगली फलंदाजी करतोय. या ओव्हर मध्ये हितेनवरती चढवलेला हल्ला तुम्हाला पाहायला मिळाला. 2 षटकार आले. सागर पाटीलनं निश्चितपणे चतुराई दाखवली होती. पहिल्या बॉल वरती सिंगल घेतली कारण त्याला माहिती आहे की फलंदाज सध्या त्या ठिकाणी समाधान फॉर्म मध्ये तो त्या ठिकाणी चांगल्या लय मध्ये आलाय. त्याला त्या ठिकाणी निश्चितपणे या मॅच मध्ये मोठी धावसंख्या बनवण्यासाठी निश्चितपणे चांगला प्रयत्न तो करतोय. त्याला स्ट्रायकर विन आणणं गरजेचं आहे कारण 50 धावेचा तुम्हाला पल्ला पार करायचा आहे. अशा परिस्थितीमध्ये मात्र सागरनं चांगला त्या ठिकाणी माइंड गेम वापरला आणि इथून जसा त्या ठिकाणी समाधान स्ट्रायकर इनवरती आला त्याच्या बॅटमधनं आपण 2 षटकार पाहिले. टोटल धावेचा विचार केला 28 धावा धावफलकावरती. थोडस प्रेशर क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चिंचवली टीम साठी पाहायला मिळेल कारण चिंचवली टीम त्या ठिकाणी दडपणामध्ये असणार आहे कारण 2 षटकार निश्चितपणे नवसंजीवनी देऊन गेल्यात फलंदाजी करणाऱ्या देवट टीमला. टोटल धावा 28. 22 ची अजूनही गरज आहे. हितेन पाटील पुन्हा एकदा. यावेळेस स्लोवर चेंडू होता. हलक्या हाताने चेंडूला त्या ठिकाणी कट केलाय. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण सूरज कडनं झालं मात्र सिंगल मिळते. या सिंगलच्या मदतीनं संघ पुढे सरकतोय जिथे दुसरं षटक संपतंय आणि दुसऱ्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा एकूण आपण पाहतोय 29.
तर या ठिकाणी राहुल पाटील साहेब देवत यांचे या ठिकाणी शुभ आगमन झाले, त्यांच्या समेत त्यांचे मित्र देखील आपण पाहतोय, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय. राहुल शेठ पाटील देवत यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी ज्या एक ते 6 क्रमांकाच्या ज्या ट्रॉफ्याज आपण पाहतोय त्या सर्व ट्रॉफ्याज आम्हाला पुरस्कृत करण्यात आल्या आहेत. तर राहुल शेठ पाटील देवत यांच्या या ठिकाणी शुभ आगमन झालंय. तर साहेबांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. एसडीजे थँक्यू डीजे. इथून मात्र आपण पाहतोय खूप चांगली त्या ठिकाणी स्पर्धा आणि आमचे मान्यवर या ठिकाणी ज्यांचं नुकतंच आगमन झालं, राहुल शेठ पाटील एक उद्योजक देवत गावचे, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी 1 ते 6 क्रमांकाच्या ज्या ट्रॉफ्याज आपण पाहतोय त्या 6 ट्रॉफ्याज त्या ठिकाणी आम्हाला पुरस्कृत करण्यात आले. ते राहुल शेठ पाटील यांचं पुनश्च एकदा या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सामना त्या ठिकाणी खूप रंगतदार अवस्थेमध्ये आहे. सामना फार महत्वाचा आहे दोन्ही टीम साठी. एकीकडे चिंचवली संघ संघर्ष करतोय, धावा त्यांना वाचवायच्या, तर दुसरीकडे त्या ठिकाणी लय मध्ये फलंदाजी करतायत. यावेळेस फलंदाजी करणार देवत संघ. आतापर्यंतची जर परिस्थिती पाहिली तर 29 धावा धावफलकावरती लागल्यात, 2 षटकं संपलीत, मात्र 2 षटकाचा उर्वरित खेळ बाकी आहे. 12 बॉल बाकी आहेत आणि 12 बॉल मध्ये मात्र 21 धावा जमवायच्या आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये अंकुश शेळके जो संघाचा संघनायक आहे आणि संघाचा संघनायक असताना संघनायकाचं उत्तरदायित्व त्याला मात्र या स्पर्धेमध्ये दाखवून द्यावं लागेल. आणि आपल्या गोलंदाजीतून हा सामना त्या ठिकाणी चिंचवली टीम साठी तो फिरवू शकेल का, हा देखील प्रश्न असताना पहिलाच बॉल घेऊन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अंकुश शेळके. 12 बॉल 21. पहिलाच बॉल परफेक्टली इंटू दी ब्लॉक हॉल. जस्ट सिंगल देअर, एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने संघ पुढे सरकतोय. संघाची टोटल धाव पोहोचली 30 या धावसंख्येवरती. अजूनही विजयासाठी 11 बॉल आणि 20 धाब्यांची आवश्यकता आहे. सामना खूप हाय व्होल्टेज झालाय. सामना दोन्ही टीम साठी फार महत्वाचा आहे, कारण इथून जिंकणारा संघ सुपर 6 मध्ये क्वालिफाय होईल, किमान एका ट्रॉफीचा हकदार होईल. आणि अशा परिस्थितीमध्ये मात्र दोन्ही संघ त्या ठिकाणी निश्चितपणे प्रयत्न करतायत आणि दोन्ही संघासाठी हा सामना त्या ठिकाणी महत्वाचा आहे. थोडीस कठीण परिस्थिती जरूर आहे, मात्र काळ कसोटीचा आहे. मात्र कसोटीला सांगा वारसा संघर्षाचा आहे आणि ते संघर्ष मात्र करावा लागेल चिंचवली टीमला, कारण आतापर्यंतची फलंदाजी जर आपण देवत टीमची पाहिली तर अतिशय चांगली राहिली आहे, ज्याच्यामध्ये खास करून समाधान वाघमारेने केलेली फलंदाजी, ज्याच्या बॅट मधनं 3 चौकार आणि 2 षटकार आपण पाहिले, तो फलंदाज मात्र सध्या सेट आहे. तर दुसरीकडे त्याला साथ देत असताना सागर पाटील तो संघनायक खूप चांगली त्या ठिकाणी फलंदाजी करत असताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा अंकुश 6 बॉल होता. कार्पेटच्या आधारे चेंडू चाललाय, गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक दूरवरून येत आहेत, मात्र इथे थोडस लेझी क्रिकेट, थोडस खराब थ्रो तुम्हाला पाहायला मिळाला. आणि इथून आपण पाहतोय बॅकअप जरूर मिळालं त्या ठिकाणी आणि इथून एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं. जिथे एकच धाव व्हायला हवी होती तिथे मात्र त्या ठिकाणी 2 धावा कंप्लीट झाल्या आणि या 2 धावेच्या मदतीने संघ पुढे सरकतोय. संघाची टोटल इथून जाऊन पोहोचली 32 या धावसंख्येवरती. अजूनही विजयासाठी येणारे चेंडू शिल्लक आहे 10 आणि 10 बॉल मध्ये 18 करायचे आहेत. म्हणजे इथून सामना त्या ठिकाणी अजूनही बॅलन्स आहे. या सामन्यामध्ये जर कमबॅक करायचं असेल ना चिंचवली टीमला तर एक विकेट महत्वाची आहे. जर एखादी विकेट त्या ठिकाणी आली ना तर प्रेशर निश्चितपणे क्रिएट होऊ शकेल फलंदाजी करणाऱ्या देवत टीम वरती. मात्र इथून एखादा मोठा फटका जर आला तर हा सामना पूर्णतः त्या ठिकाणी झुकू शकेल देवत टीमच्या खात्यामध्ये. मात्र पाहायचं काय घडेल. क्रिकेटमध्ये अनिश्चितता नेहमी तुम्हाला पाहायला मिळते आणि असं अनिश्चिततेने भरलेलं क्रिकेट पाहायचं आहे. यावेळेस मात्र ज्या विकेटची नितांत आवश्यकता होती तो विकेट मात्र मैदानाच्या बाहेर जाईल, परतावा लागेल सागर पाटीलला. तर या ठिकाणी विकेट हॅट्रिक साठी प्राइज झालाय. जर विकेट हॅट्रिक संपादित केली तर प्रल्हाद शेळके चिंचवली यांच्याकडनं तब्बल रोख रक्कम 2000 रुपयाचं कॅश प्राइज असणारे गोलंदाजाला. मात्र इथे पाहायचंय एक विकेट आली आहे आणि या मॅच मध्ये इथे मात्र ट्विस्ट निर्माण झालाय.
जिथे पहिल्या 2 ओव्हर मध्ये पूर्णतः हावी ठरला होता फलंदाजी करणारा देवत संघ. टोटल 28 धावा पहिल्या 2 षटकामध्ये जरूर आल्या, मात्र त्यानंतर जर विचार केला तर या षटकामध्ये कमबॅक करत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाजी करत असताना अंकुश शेळके आतापर्यंतची त्याची गोलंदाजी आपण पाहिली. पहिल्या बॉलवरती 1 धाव, दुसऱ्या चेंडूवरती आल्या 2 आणि त्यानंतर मात्र एक महत्वाची सागर पाटीलची विकेट. मात्र इथून सामना आपण पाहतोय 9 चेंडू 18चं समीकरण आहे. इथे मात्र सामना हाय व्होल्टेज रंगतदार अवस्थेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय आणि इथून मात्र या सामन्यामध्ये वर्चस्व कोण निर्माण करेल आणि सुपर 6 मध्ये जाण्याचं स्वप्न कुणाचं साकार होईल हे देखील तुम्हाला पाहायचंय. 9 चेंडू 18 धावेची आवश्यकता, प्रत्येक चेंडूवरती 2 धाव्यांची इथे आवश्यकता आहे. मात्र इथे आपण पाहतोय गोलंदाज अंकुश शेळके. यावेळेस मात्र आपण पाहतोय कार्पेटच्या आधारे चेंडू चाललाय सरळ लॉंग ऑन कडे. ही ते नाही, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे होईल, मात्र फक्त मिळते सिंगल. या सिंगलच्या मदतीनं संघ पुढे सरकतोय. संघाची टोटल धावून पोहोचली 33 धावा गुणतालिकेवरती. विजयासाठी 8 चेंडू आणि गरज आहे अजूनही 17 धावांची. 8 चेंडू 17 धावा. सामना मात्र खूप सुरेख राहिलाय. सामन्यामध्ये त्या ठिकाणी रंगतदार अवस्था निर्माण झाली. सामन्यामध्ये निश्चितपणे यावेळेस शिरकाव करत असताना या ओव्हर मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील श्रीराम 11 चिंचवली संघ, कारण या ओव्हर मध्ये अंकुश शेळकेने केलेली गोलंदाजी या सामन्याला पुन्हा एकदा टर्न देण्याचं काम करतोय. 8 चेंडू 17ची गरज आहे. अंकुश शेळके पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती, मात्र समोर स्ट्रायकरिनला समाधान वाघमारे जो आतापर्यंत चांगल्या लय मध्ये फलंदाजी करतोय तोच यावेळेस स्ट्रायकरिनला तुम्हाला पाहायला मिळेल. हा चेंडू खूप त्या ठिकाणी निर्णायक राहील, खूप महत्वाचा राहील. जर या चेंडूवरती डॉट बॉल आला तर प्रेशर क्रिएट होईल देवट टीम वरती. मोठा फटका आला तर निश्चितपणे प्रेशर येईल चिंचवली टीम वरती. मात्र इथे काय घडलंय, इथे मात्र ज्या विकेट साठी जाळं आखलं होतं, ज्या विकेटची गरज होती, ज्या विकेट साठी प्रयत्न केला जात होता, तोच प्रयत्न सफल ठरला. अंकुश शेळकेनं काढली विकेट, मात्र येते समाधानची आहे. कमालीचं ओव्हर त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतोय. आम्ही पहिल्यांदा चर्चा केली होती अंकुश शेळके या सामन्याला टर्न देऊ शकेल, या सामन्यामध्ये निश्चितपणे शिरकाव करू शकेल. संघनायक आणि संघनायकाचं उत्तरदायित्व निश्चितपणे सिद्ध करत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. आकाश शेळके देखील या टीम मध्ये आपण पाहतोय एक संघाचा प्रमुख खेळाडू आहे. मात्र इथून अंकुश शेळके संघनायक आणि निश्चितपणे चांगली गोलंदाजी साकारत असता या मॅच मध्ये आपल्या टीमला परतवलंय आणि 2 मोठे हादरे दिलेत देवट टीमला. जिथे पहिला बाद झाला सागर पाटील, त्यानंतर बाद झाला जो महत्वाचा विकेट ज्यानं टोटल जर विचार केला तर 27 धावांचं योगदान दिलं. 2 षटकार आणि 3 चौकार लगावले होते. तो जर विचार केला तर आपण समाधान देखील माघारी परतल्यानंतर प्रेशर आलं त्या देवट टीम वरती, कारण 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 7 चेंडू मध्ये 17 धावांची इथून आवश्यकता आहे जिंकण्यासाठी देवट टीमला. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रेम वाघमारे आणि त्याला साथ देईल शुभम पाटील. 7 चेंडू 17चं समीकरण. गोलंदाज अंकुश शेळके राऊंड द विकेट ना. शेवटचा बॉल त्या ठिकाणी कार्पेटच्या आधारे चाललाय. लॉंग ऑफ कडे रोहित तिथे आहेत. एक त्या ठिकाणी धाव मिळते आणि या एका धावेच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय टोटल 34 धावेवरती. जोरदार टाळ्या अंकुश शेळकेसाठी. काय कमालीचं षटक हाताळलंय, जिथे सामना निश्चितपणे निसटून चालला होता चिंचवली टीमच्या खात्यातून. मात्र त्यानंतर मात्र कमबॅकिंग गोलंदाजी, अवघ्या 5 धावा आणि 2 महत्वपूर्ण विकेट्स त्या ठिकाणी संपादित केल्या त्या अंकुश शेळकेनं. आणि इथून मात्र 3ऱ्या क्रमांकाचं षटक संपलंय. टोटल धावा गुणतालिकेवरती 34. विजयासाठी गरज आहे 6 बॉल 16ची. सामना खूप त्या ठिकाणी चांगला झालाय. सामना त्या ठिकाणी हाय व्होल्टेज झालाय आणि इथून मात्र आपण पाहतोय या सामन्यामध्ये कोण जिंकेल
हे त्या ठिकाणी प्रश्न मैदानामध्ये निर्माण झालाय. 6 बॉल 16 ची गरज आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती तुम्हाला रोहित पाटीलला पाहायला मिळेल. त्यानं फलंदाजीमध्ये देखील शेवटच्या चेंडूवरती षटकार ठोकला होता आणि ज्या मोमेंटमची आवश्यकता होती ते मोमेंटम शिफ्ट केलं होतं आपल्या टीमसाठी. तोच रोहित पाटील शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी आलाय. 6 बॉल मध्ये 16 वाचवायचे आहेत. इथे प्रश्न आहे सुपर 6 चा. इथे मात्र जिंकणारा संघ सुपर 6 साठी क्वालिफाय होईल आणि इथून हरणारा संघ मात्र निश्चितपणे या स्पर्धेतून बाहेर होईल. मात्र घडेल काय? दोन फलंदाज सध्या मैदानामध्ये, प्रेम वाघमारे आणि शुभम पाटील. मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती रोहित पहिला बॉल छपळून खेळण्याचा प्रयत्न होता. पंच त्या ठिकाणी आमच्याकडे वळतायत, आम्हाला इशारे करतात की निश्चितपणे थर्ड अंपायर तर चेक केलं जाईल त्या ठिकाणी. निश्चितपणे त्या ठिकाणी पंच त्या ठिकाणी आम्हाला इशारा करतील की निश्चितपणे निर्णय आपल्यापर्यंत येईल. पहिला चेंडू रोहित त्या ठिकाणी फेकत होता. रोहितची गोलंदाजी आपण पाहतोय. तर यस त्या ठिकाणी वाईट चेक केलं जाईल. अंपायर्स कॉल असेल, अंपायर्स त्या ठिकाणी चेक करायचंय. तर मी विनंती करतोय, चला थर्ड अंपायर आपण लगेच चेक करायचंय. वाईट साठी त्या ठिकाणी ओके. तर रोशन करमेलकर आपण यायचंय. निश्चितपणे देवतचं त्या ठिकाणी संघ खेळतोय. तर विनंती करतो आयोजकांना आपण त्या ठिकाणी हा वाईट चेक करायचंय. अंपायरने त्या ठिकाणी हा रिव्ह्यू घेतलाय. अंपायर्स कॉल आहे. तर विनंती करतोय, चला लगेच आयोजक आपण चेक करायचंय. तर थोडं इथे चेक केला जाईल. वाईट त्या ठिकाणी चेक केला जाईल. पंचांचा त्या ठिकाणी कॉल आहे. खूप क्लोज मॅच तुम्हाला पाहायला मिळते दोन टीम मध्ये. देवद आणि चिंचवली या दोन टीम मध्ये लढत पाहतोय. 6 बॉल मध्ये 16 करायच्यात. पहिला बॉल त्या ठिकाणी फेकलाय आणि तिथे मात्र पाहायचंय, इथे चेक केला जाईल की हा चेंडू वाईड आहे की नाही. पंच त्या ठिकाणी निश्चितपणे चेक करतील आणि इथून रोहितचा हा बॉल आपण पाहतोय. निश्चितपणे वाईट साठी हा रिव्ह्यू आहे. पंचांचा त्या ठिकाणी कॉल आहे. पंचांचा कॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायचंय. तर चेक केलं जाईल कंट्रोल रूम मध्ये त्या ठिकाणी. तर फेअर डिलिव्हरी त्या ठिकाणी निश्चितपणे लेग स्टंप वरून त्या ठिकाणी चेंडू निघालाय आणि त्याचा परिणाम निश्चितपणे आपण पाहतो. एक फेअर डिलिव्हरी आली आहे. चांगला चेंडू त्या ठिकाणी फेकलाय रोहितनं आणि इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळेल सामना त्या ठिकाणी पुन्हा आता त्या ठिकाणी फिरतोय. 5 बॉल 16 ची गरज या मॅच मध्ये. रोहित पाटील पुन्हा एकदा सज्ज होईल राईट आर्म राऊंड द विकेट न. या वेळेचा स्ट्रोक पाहायचा परफेक्टली इनटू दी बॅट आणि चेंडू जाईल आउट ऑफ दी पार्क. माइटी हिट, षटकार. रंगतोय दोन टीम मध्ये. एकीकडे टायगर 11 देवत संघ आणि त्यांना फाईट करणारा श्रीराम 11 चिंचवली. या दोन टीम मध्ये होणारी लढत मात्र हाय व्होल्टेज होत्या आणि इथून मात्र आपण पाहतोय दोन्ही संघ मात्र प्रयत्न करतायत. दोन्ही संघ संघर्ष करतायत आणि दोन्ही संघांना विजय हवा, कारण इथून जिंकलात तर निश्चितपणे एक ट्रॉफी नावावरती होईल आणि त्यासाठीची लागलेली ही लढत, त्यासाठीचा चाललेला हा प्रयत्न दोन्ही टीमचा पाहतोय. एक बॉल जरूर डॉट आला, त्यानंतरचा हा षटकार नवसंजीवनी देऊन गेलाय. 4 बॉल 10 ची आवश्यकता. रोहित थोडस अंडर प्रेशर. रोहितचा बॉल यावेळेस कार्पेटच्या आधारे चाललाय. स्क्वेअर लेग कडे क्षेत्ररक्षक तिथे आहेत. जिथपर्यंत त्या ठिकाणी फील्ड केलं जाईल, बॅकअप त्या ठिकाणी मिळतोय तिथपर्यंत मात्र मिळतात 2 धावा. या 2 धावेच्या मदतीनं संघ त्या ठिकाणी पुढे सरकतोय. संघाची टोटल आपण पाहतोय 42 धावा गुणतालिकेवरती. विजयाचं समीकरण 3 चेंडू 8 धावेची आवश्यकता. अतिशय चांगली स्पर्धा आणि अतिशय चांगला त्या ठिकाणी सामना प्रेक्षक वर्गाच्या भेटीला आलाय. 2 संघ त्या ठिकाणी या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी अस्तित्वाची लढाई त्या ठिकाणी संघर्षमय पद्धतीने त्या ठिकाणी साकारत असताना पाहतोय. 3 चेंडू 8 धावेची आवश्यकता. सामना कोण जिंकेल? सामना जिंकेल यावेळेस चिंचवली संघ की सामना जिंकेल देवत संघ? 3 चेंडू 8 धावेची आवश्यकता. प्रेशर फलंदाजावरती देखील तितकंच आहे आणि प्रेशर मात्र गोलंदाजावरती तितकंच आहे आणि तितकंच प्रेशर मात्र तुम्हाला पाहायला मिळेल क्षेत्ररक्षकांवरती देखील, कारण एखादी चूक त्या ठिकाणी निश्चितपणे तुम्हाला या स्पर्धेतून बाहेर फेकू शकेल. त्यामुळे इथून जर विचार केला तर चांगली स्पर्धा आणि चांगलं त्या ठिकाणी आपण मॅच पाहतोय.
यावेळेस मात्र पाहतोय अतिशय चांगला चेंडू आणि इथून जसा त्या ठिकाणी एक षटकार आला त्यानंतर 2 धावा आणि त्यानंतरचा पलटवार रोहितनं केलाय आणि इथून आलेला डॉट बॉल अतिशय चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी साकारली जाते. इथून मात्र रोहित पाटील वरती दिलेली जबाबदारी आणि ती जबाबदारी चोखपणे पार करत असताना या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. 2 चेंडू 8 धावेची आवश्यकता, 1 षटकार देवट टीम साठी हवा आणि 1 डॉट हवा आहे मात्र चिंचवली टीम साठी. सामना खूप क्लोज आहे, सामना मात्र हाय व्होल्टेज आहे. सामन्यामध्ये त्या ठिकाणी रंगतदार अवस्था निर्माण झाली. 2 चेंडू 8. यावेळेस मात्र लोअर फुल टॉस पाहायचे, क्षेत्ररक्षक तिथे आहे, थोडस फंबल झालंय आणि इथून मात्र एकेरीला दुहेरीमध्ये लगेच कन्वर्ट केलं. थोडस फंबल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक झालं. जर इथे 1 धावच आली असती तर निश्चितपणे शेवटच्या बॉल वरती 7 धावा राहिल्या असत्या. मात्र इथे कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. 1 चेंडू 6 धावेची आवश्यकता. जोरदार टाळ्या या सामन्यासाठी. एक अतिशय रंगतदार सामना, अतिशय चांगली लढत चुर्रस त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. चिंचवली की देवत अशी त्या ठिकाणी लढत तुम्हाला पाहायला मिळते. इथून मात्र 1 चेंडू 6 धावेची आवश्यकता. अस्तित्व निर्माण करायचं या स्पर्धेतील त्या ठिकाणी एक ट्रॉफी उचलायची हे स्वप्न पाहिलंय आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी निश्चितपणे दोन्ही टीमनं खूप त्या ठिकाणी मेहनत घेतली आणि इथून आपण पाहतोय शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवटच्या बॉल मध्ये जमवायचे 6 धावा. षटकार हवाय देवट टीमला, डॉट हवाय यावेळेस मात्र चिंचवली टीमला. वेल प्लेड, अतिशय चांगली लढत, दर्जेदार त्या ठिकाणी खेळ तुम्हाला पाहायला मिळाला आतापर्यंत. 44 रन, 44 धावा गुणतालिकेवरती. अतिशय त्या ठिकाणी चांगली लढत पाहायला मिळाली. 1 चेंडू मध्ये 6 धावा जमवायचे. स्ट्रायकर फलंदाज तुम्ही पाहताय शुभम पाटील. चला स्पीडअप करा. 1 चेंडू 6 धावेची आवश्यकता. सामना खूप क्लोज झालाय, सामना अतिशय रंगतदार झालाय, सामना मात्र चुरशीचा झालाय आणि या सामन्यामध्ये अस्तित्व लागलंय दोन्ही टीमचं. 1 बॉल 6 धावेची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅक वरती रोहित पाटील, स्ट्रायकर फलंदाज शुभम पाटील. 1 षटकार लगावलाय, 1 लगवायचा आहे तर रोहित पाटीलने डॉट बॉल जरूर फेकलेत. 1 डॉट बॉल त्या ठिकाणी त्याला देखील फेकायचंय. शेवटचा बॉल, जोरदार टाळ्या. 1 चेंडू 6. ओ काय स्ट्रोक आहे आणि इथून मात्र विनिंग स्ट्रोक आलाय. शुभम पाटील सामना जिंकलाय. दिसेल